बातमी महायुतीचा पालघरचा तिढा अखेर सुटलाय। भाजपने त्यांचा पालघरचा उमेदवार जाहीर केलाय। पालघरमधून हेमंत विष्णू सावरा यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने ही उमेदवारी जाहीर केली आहे। तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सावरा यांच्या उमेदवारीची माहिती दिली आहे। महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपने ठाणे लोकसभेवर दावा केला होता, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अधिक आग्रह धरला आणि त्यामुळेच भाजपने या जागेवरील दावा सोडला। मात्र त्या बदल्यात त्यांनी आता पालघरची जागा मागितली। अखेर शिंदे गटाने पालघरच्या जागेवरील दावा सोडलाय। तर भाजपने या ठिकाणी आता त्यांचा उमेदवार जाहीर केलाय। महायुतीत ही जागा भाजपला सुटेल असं दिसू लागल्यावर गावित स्वगृही परतणार असल्याची चर्चा देखील होती। मात्र महायुतीने गावितांना डावलून हेमंत सावरा यांना पालघरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे। दरम्यान आपण पाहूयात, महायुतीने राजेंद्र गावितांना काढावलं आहे। ते 2009 तसेच 2014 आणि 2008 मध्ये तसेच 2014-2018 मध्ये भाजपला विजय हवा होता। 2014च्या निवडणुकीत भाजपच्या चिंतामण वानगांचा विजय झाला, तर 2018 मध्ये वनगांचं निधन पोटनिवडणुकीत गावित विजयी झाले। 2009, 2014 आणि 2018 मध्ये पालघरची जागा यावेळेस भाजपने लढवली होती। तर राजेंद्र गावितांनी शिवसेनेत रीतसर प्रवेश केला होता। 2019 मध्ये गावित शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते। शिवसेना फुटल्यानंतर गावित शिंदेंच्या शिवसेनेत गेले। यंदाही राजेंद्र गावित उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते, मात्र आता त्यांना डावलून या ठिकाणी आपण पाहतोय सावरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे।